नका, पोल्युशन करू नका. पोल्युशन नाही वडा दिवाळी आहे, वडायलाच पाहिजे. कोलगेट घेतोय पण दात घसतो धुवायला. आता रेन लिक्विड घेतोय आम्ही. त्यासोबत तुला धुती का मम्मी? उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. सो हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. तर आम्ही प्री वेडिंगला होतो काल आणि तुम्हाला सांगितलं होतं आज तसं काही नाही. तर उद्या आम्हाला प्री वेडिंग शूट आहे आणि दिवाळीची तयारी सध्या चालू आहे. तर मी सकाळी ना वॉश केली गाडी आणि आता बाहेरून नाही दाखवू शकत. तर वॉश केली गाडी आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बाहेर निघालो. आता हा मी काल नवीन शर्ट घेतला, कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे बघा घराची तयारी चालू आहे, मोठा भाऊ तयारी करतोय घराची. तर मी चाललोय बाहेर, थोडं काम आहे आणि शॉपिंगला जायचं आहे. तर मग निघतोय मी इथून. तर पहिले शुभमला पिक करू, शुभम सोबत थोडंसं काम आहे तेवढं करू आणि मग नंतर जाऊ शॉपिंगला. चलो. तर आता आम्ही चाललोय डीमार्ट मध्ये. डीमार्ट मधून थोडी शॉपिंग करायची आहे. आता दिवाळी असल्यामुळं नुसतं इकडं तिकडं फिरणं असतंच. हे घ्या ते घ्या, काय आमच्या घरी असं असतं. हमारे यहाँ ऐसे ही होता है. दिवाळी असली का मग कसं आपला एक मोठा सण येतो दिवाळी म्हणजे. तर खूप शुभेच्छा सगळ्यांना, हॅपी दिवाळी सगळ्यांना. बोल रे हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सगळ्यांना, हॅपी दिवाळी. आणि सगळ्यांनी सेफ फटाके फोडा. जास्त करून फटाके फोडूच नका, पोल्युशन करू नका. पोल्युशन नाही वडा दिवाळी आहे, वडायलाच पाहिजे. पर्यावरणाचं पण भान ठेवा. असं बोलायचं असतं फक्त, पण मग फोडा फटाके. बोलायचं नसतं, बोलायचंच असतं ते. याची थिंकिंग वेगळी, माझी थिंकिंग वेगळी. आपला सण आहे तो साजराच केला पाहिजे. असं नाही की नाही केलं पाहिजे, पण मग पर्यावरणाचं पण हे ठेवा, तुम्ही भान ठेवा. कारण की एवढं प्रदूषित वातावरण होत चाललंय आजकाल. ते काय म्हणतात, पहिले तर हे प्रदूषण एका दिवसाचं असतं आणि जे बाहेरचे जे इंडस्ट्रीयल आहे त्यांचं वर्षभर चालतं. त्याच्यावर कोणी ऍक्शन नाही घेत. तर मग तिथं विचार केला पाहिजे त्या गोष्टींसाठी का तिथं कमी केलं पाहिजे प्रदूषण. आपला सण 1 वर्षातून एकदाच येतो. तर मग तेव्हा बाकीच्या वेळेस कोण फटाके फोडतं? फक्त तेव्हाच फोडतो आपण, दिवाळीलाच फटाके फोडतो. तर मग त्याच्यामुळे फोडा, पण मग ठीकठाक फोडा, नीट फोडा. नाही तर पोरांमध्ये असतो ऊत, एकमेकाच्या अंगावर फेकता आणि मग इंजर्ड होऊन हॉस्पिटलला असतं दुसऱ्या दिवशी. तसे कांड करू नका. ते आम्ही केलेले लहानपणी, पण आता आम्ही करत नाही. आम्ही नॉर्मली फटाके फोडतो, मित्रांसोबत भेटतो, फॅमिलीजला भेटतो त्यांच्या. आम्ही आलो आता डीमार्टला शॉपिंग करायला. ही लिफ्ट थोडी कॉमेडी आहे. इकडून पण दरवाजा आहे, इकडून पण दरवाजा आहे. त्या साईडने पण निघतो, या साईडने पण. टॉर्च चालू राहिला काय तो आपोआप बंद होईल ऑटोमॅटिक. झाला का बंद? नाही. अरे आयफोन काय रे, आयफोन आज गर्दी कमी आहे. आम्हाला वाटलं आम्हाला बोललाय स्पेशल एंट्री एंट्री. आता आलोय आम्ही आमच्या इथल्या डीमार्टला. नाही पिशवी अलाउड नाही. ती गाडीतच ठेवलं पाहिजे ती. हे अरे खालीच घेऊन जात आहेत ते, पूर्ण खाली घेऊन जात आहेत. पिशवी ठेवून द्या आता त्या यांच्या इथं काउंटरवर. बॉम्बने आणलं काका. आज बॉम्बला सुट्टी होती, आणलं नाही आज घरी. बॉम्बला सुट्टी होती, आणलं. चेकिंग करत होते ना ते. आता ही सील केली आहे, पण मग ते म्हणे याच्यात टाकून आणा. आता ही सील केल्यावर याच्यात टाकणार कसं काय? हे मी कधीच नाही केलं बरं का. मी घरच्यांसोबत येतच नाही ना. शेंगदाणे काय माहिती भाऊ, मला कळत असतं तर मी घेतले असते. मला नाही समजा त्याच्यातलं. अलाउड नाही. आतंकवादी ना, आतंकवादी शॉपिंग करायला आला मग. चोर उलटे जेवण करायला आला मग इथं. कोलगेट घेतोय पण दात घसतो का तू? नक्की का? कपडे धुवायला आता रेन लिक्विड घेतोय आम्ही. त्यासोबत तुला धुती का मम्मी? ते तर रोजच धुते.
असं काही नाही माझ्या छान आहे ना रेन लिक्विड. अजून काय राहिले? अजून साबणाचं काय उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. काय रे भाऊ, आपल्याला इथं जास्तच फॅन फॉलोइंग भेटते असं वाटत नाही का आपल्याला? हा ते रेकॉर्ड नाही करता आलं. हा ते रेकॉर्ड नाही करता आलं आपल्याला. लईच हसून बोलत होते. हा साधे दिवे मग रेडीमेड कावर घेतोय? ते लागतात नाही का सजवायला. रेडीमेड कशाला घेतोय? लागतात वाटतं ड्रेसिंग झालं. चप्पल तर आवडली पण माझ्या पायाचा शॉर्ट आहे त्याच्यामुळं ही 9च नंबर आहे रे दोन्ही पण. मोठीच आहे पण नाही होते मला. तिकडून घ्यायचे का व्हिडिओ? त्या झुडिओमध्ये पण भारी आहे. एशियन आहे. अरे हाय एशियन. हे बाई माझ्याकडे होते बघ, हे दिसतंय का? हे होते आधी माझ्याकडे. चांगले आहे ते शूज, पण मग ऑनलाईन तुला पुमा वगैरे भेटतील रे त्याच रेंजमध्ये. हां मी 1200ला घेतले होते, अजून टिकले 2 वर्ष आले. तर आता आमचं बिल झालं आहे 953. तर तेलाची बॉटल याने काही घेतलीच नव्हती, मग परत बिल करावं लागलं. काम चालू, रस्ता बंद. मग कसं जायचं? ठीक, आम्हाला लिफ्टमध्ये नाही घुसू दिलं. तर मध्ये काढू नव्हते देत पण तरी आम्ही काढलं आहे. आणि बिल झालं आहे 990 घरचं. चलो कुठं नाही रे लिफ्ट? चॅनलचं नाव काय काका तुमच्या? काका चॅनलचं नाव काय काका? कोणत्या अंकलने काका वाटतं? हे काय? अरे मग त्याच्याने काय काका वाटतं असं तू पण आहे. हे बघ माझ्याकडे सपाट दाखव, डेअरी दाखव तुझी. इकडून जायचं आहे. बघा आता याची डेअरी, हा डेअरीवाला म्हणून घे की मी डेअरीवाला आहे ते मला समजत नाही. पण हे बघा हा काका अँगलनी एकदम परफेक्ट वाटतो. आता खाणार मी चॉकलेट. स्निकर्स आहे ते. स्निकर्स काय आहे ते? स्निकर्स स्लोगन काय आहे? नाही ते 5 स्टारचं आहे. 5 स्टार. डू नथिंग ओनली 5 स्टार. चलो आता आलोय गाडीच्या इथं, तर निघूया. उघड रे. हे घरी बिल द्यावं लागेल का तुला? फुकट काय काय घेतलंय? रिकामी शॉपिंग काय काय केली त्याचा प्रूफ आहे तो. आता निघालोय आम्ही डीमार्ट मधून. तर शुभ्या काय सीन होता सांग बरं. अरे म्हणजे मला असं आज डीमार्ट मध्ये आम्ही दोघं होतो ना, तर आम्हाला खूप असं वेगळंच काहीतरी वेगळं वाटत होतं का लोक आमच्याकडे बघता काय असं. त्याच्यातलं एक तिथली वर्कर XYZ एक समजून घेऊ एक व्यक्ती होता, त्याने आम्हाला ओळखलं. ते बोलायला लागलं की आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट वगैरे पाठवलेली आहे, तुम्ही ऍक्सेप्ट वगैरे करा. पण आम्ही खरंच असं थोडं वियर्ड वे मध्ये होतं की हे काय होतं आमच्यासोबत, नवीन काहीतरी. पण आहे चांगलं होतं जे काय होतं ते, पण चांगला एक्सपिरियन्स होता. असं वाटतंय की काहीतरी वेगळंच काहीतरी आहे सीन. गिअर कमी कर रे, रिवर्स जाईल गाडी. जाणार कॅमेराकडे काय खातोय? स्नेकर्स. तर काय म्हणता, विषय काय होता मी सांगतो. विषय असा होता का एक पोरगी होती तिथं डीमार्ट मध्ये. अरे पोरगी होती तिथं एक डीमार्ट मध्ये. तर आम्ही काय घेत होतो तिथं, काहीतरी घेत होतो, कोलगेट घेत होतो. तिने मला आवाज दिला, म्हणे हाय. म्हणलं काय? म्हणलं कोण? म्हणे ओळखलं का? म्हणलं कोण? म्हणे मी तुला इंस्टाग्रामला हे पाठवली, म्हणे रिक्वेस्ट पाठवली. तर म्हटलं मी तर एवढा फेमस नाही का मला इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पाठवली आहे. आणि 2 मिनिटं मी परत कॅरी ऑन करतो, 2 मिनिटं कॉल आला आहे. हा तर सीन असा होता का ती मला बोलली का म्हणे मी तुला रिक्वेस्ट पाठवली आहे, त्यानंतर मेसेज पण केलाय म्हणे ऍज अ फ्रेंड बोलू. पण मग मी बघितला पण नाही तो आतापर्यंत मेसेज, काहीच नाही. आणि ती कंटिन्यू आमच्या माग फिरत होती. आम्ही जिथे जात होतो तिथे ती मागे होती, जिथं जावं तिथं माग फिरत होती. म्हणजे आम्ही वरच्या सेक्शनला गेलो, ती खालच्या सेक्शनला होती. खालून वरती आली. कपड्यांच्या सेक्शनला गेलो,
तिथं पण ती आली. मग नंतर ती जाताना बोलली झाली का म्हणे शॉपिंग. बापरे म्हटलं काय चालू आहे. कंटिन्यू यायची स्माइल द्यायची, कंटिन्यू यायची आम्ही ज्या स्माइल. सेक्शनला गेलो म्हणजे एकदा हनी म्हणजे आम्हाला मध घ्यायचं होतं. मध घ्यायला गेलो, तिथे पण एक ताई होती. तर आम्ही आमचं बोलतोय, ती ताई अशी बघून आमच्याकडे स्माइल करते वगैरे. आणि असं म्हटलं देवा हे काय होतंय आपल्यासोबत. कंटिन्यू बघत होते, स्माइल करत होते, बघत होते, स्माइल करत. भाई काय आम्ही काही चुकीचं करत होतं का. तेव्हा तर मी व्हिडिओ पण नव्हता काढत. ठीक आहे चल व्हिडिओ काढत असतो तर मग लोक बघता काय बोलतोय हा. पण ती नॉर्मली स्माइल करत होती कंटिन्यू बघून. काय सीन होता ते काहीतरी काय माहिती काहीतरी होतं वाटतं. पण हा. मी आणि वेगळंच तेच नाही अरे बाया सुद्धा बघत बाया होत्या. सुद्धा बघत. बाया सुद्धा तिथं काउंटरवर उभं होतं, तिथं पण बाया बघत होत्या. सगळे लोक खूप म्हणजे असे आम्हाला खूप वियर्ड गोष्टींमध्ये होते. हा म्हटलं हे काय चालू आहे. आज कुछ अलग हो रहा है. आपल्या ड्रेसिंग मुळेच मला तरी वाटतंय. आज आम्ही जरा जास्त Formal आलोय. प्रोफेशनल बनून आलेलो आहे. एकदमच प्रोफेशनल माझं बनून कळत नाही. आलो. गाईज आता आम्ही चाललोय आपल्या पाथर्डी फाट्याला. तर एक इन्फ्लुएन्सर आहे, छोटासा आहे म्हणजे लहान मुलगा आहे, पण मग त्याचे 50K कम्प्लीट झाले. तर ते इंस्टाग्रामवर 50K कम्प्लीट झाल्याबद्दल त्यांनी केक कटिंग ठेवलेली. केक कटिंगचा आम्ही ड्रोन शॉट घ्यायला चाललो आहे. तर बघू आता. आणि त्यांचे जे वडील आहे आणि ते आमचे चांगले मित्र आहे. म्हणजे त्यांचे ते जे वडील आहे ते खूप चांगले मित्र आहे आमचे. तर त्यांनी बोलवलं, ते म्हणे का येऊन जा, तेवढा ड्रोन शॉट घ्यायचा आहे. मग काय 20 मिनिटाचं काम आहे, आपण एवढं तर करूच शकतो मित्रासाठी. तर मग चाललोय आम्ही आता तिथं ड्रोन शॉट घेतो आणि मग पुढं आपली जर्नी कंप्लीट करू. आम्हाला अजून कपडे पण घ्यायचे म्हणजे प्रॉपर पॅन्ट वगैरे पण घ्यायचे. काल फक्त शर्ट घेतले, पॅन्ट घेतलेच नाही. तर मग आता ते पण घ्यायला जायचं आहे. तर मग चला आता पहिले ते शूट करून घेऊ आणि मग त्यानंतर मग जाऊ. चलो स्टे ट्यून. असं आता आपलं फिरणं खूपच जास्त वाढलंय बरं का. तर आता आलोय आम्ही इथं शूट करायला. ते आमचे क्रू क्रिएशनचे मालक फाउंडर फाउंडर क्रू क्रिएशनचे फाउंडर आणि को फाउंडर आलेले नाही अजून. को फाउंडर नाही, घरी झोपलेले. बाकी मजेत मजेत ना. चालतंय. आता इथं आम्ही शूट करूया, हा बघूया. हा आता गेला, आता बघूया की कसं आम्हाला शॉर्ट्स भेटतात. काय वाटतं तुला काय होईल. आता बघतोय तर लाईट थोडा कमी होतोय, लवकर आम्हाला शूट करावं लागेल. आता बघू, 2 गाड्या यायच्या बाकी आहे आमच्या थार. ही एक आलेली आहे, ही एक आलेली आहे, अजून 2 येणार आहे. अजून 2 आल्या का लगेच स्टार्ट करून द्या. लवकरात लवकर भेटूया, दाखवू तुम्हाला आम्ही BTS मध्ये काय काय चालतं आमचं. तर मग आता 2 किती रे 2 झालं ते बोलणं झालं. कोणता आहे हे. अरे भाऊ याचा आताच घेतलेला फोन होता 16 Pro. याचं दाखव डॅमेज, इमोशनल डॅमेज. 16 Pro होता. चालू आहे तो, पण बघावं लागेल आता काय. त्याचे जीवन अर्ध समाप्त झालंय त्याचं. त्याची डायरेक्ट हे गेलं, हे बघ इथून कॅमेरा बाहेर आली त्याची डायरेक्ट. फोडला मी रे. फोडला म्हणजे फुटला डायरेक्ट. रागात फोडला. फोडला. रागच फोडला. आता पस्ताव होता. आता कसं वाटतंय तुला. हा? खूप मोठं दुःख होतं. आता कसं वाटतंय तुला. वाटतंय पण आता काय करणार. अरे 2 मोबाईल आहे, हा नव्हता ना मला तेव्हा. बनवायचा हा वेळेस तरी सवाल पाहिजे नवीन नवीन याच्यामध्ये. हा मग ते तर आहे. आत्ताच घेतला होता ना. आंबीत येत नाही, मी नव्हतो. मी हरीशच्या याला होता. त्याचे 1 महिना आधीच तर घेतला होता याने. फक्त मुली ये रेकॉर्ड हो चुका है. लड़की के वजह से फोड़ दिया इसने. जाऊ द्या थोडं चालू Loss. हे बीप करून टाकू. हे लॉस होता डायरेक्ट एकदम घाण. बीप. आता ड्रोनचं शूट झालंय आमचं. चुकीने आम्ही व्हिडिओच काढले नाही. तर असे थार आहे, थार दाखव. 4 फार आहे. 4 5 आहे का. हा. 50Kचं सेलिब्रेशन आहे त्याचं. झालं आमचं शूट एकदम प्रॉपर. आणि हे आमचे तात्या कुठे गेले. मागे खाली गेले. हे आमचे ड्रोनेश. काय झाला ड्रोनेश भाई ना.
आणि हा इकडे असं शूट चालू आहे मस्त. दोन्ही भाई याला हे करून टाक. काही नाही आता. इकडे बॅग माझ्याकडे दादू ना हा जुने जुने त्याच्या गाडीचा हा कंटिन्यू का टाकतोय ना मी रोज डेली ब्लॉग चालू आहे. पिल्लू कसं वाटलं मग तुला आज? शूट मस्त केवढं मस्त. ड्रोन कसा ड्रोन शॉट कसा होता? मस्त होता. कॅमेराकडे बघून बोल. मस्त होता. मग आता 50K झालं कसं वाटतं तुला? एवढं लोक तुला ओळखता. इन्फ्लुएन्सर बनला तू, छोटू इन्फ्लुएन्सर. कसं वाटतंय मग तुला? मस्त वाटतंय. मग पुढच्या गाण्यावर लवकरच रील ना. बाकी कृष्णा सर तुम्ही आम्ही तर मस्तच आहे. तुम्ही कोणत्या गम मध्ये? आयफोन. हे आमचे कुणाल दादा आणि सरदे साहेब. झालं इथलं शूट आवरलंय आता आमचं. आता लवकरच जाऊया घरी. भूक लागली? भूक तर नाही लागली पण आता एडिटिंगचे काम आहे थोडे, ते कम्प्लीट करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय बाय भेटूया. बाय बोल. बाय बोल. जय महाराज. जय महाराज. जय